नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स एक्सप्लोरर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.1 in maths 2 Pythagoras theorem practice set 2.1. The first question already we have to complete. Identify the reasons with the which of the following Pythagorean triplet. So today we are going to learn the question number second, that is the angle MNP is equal to 90 degree. Here also we have to draw here angle MNP is equal to 90 degree, segment NQ perpendicular segment MP, and MQ is equal to 9, QP is equal to 4. Find the NQ. So here the triangle MNP, there are some information given here. NQ is perpendicular to MP. Okay, so MQ is equal to 9. MQ is equal to 9 here given. So MQ is equal to 9 and QP is equal to 4. So NQ. म्हणजे इथं आपल्याला आता काय करायचं आहे, तर आपण जिओमेट्रिक मीन च्या माध्यमातून हे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. सो द आन्सर in triangle MNP, angle MNP is equal to 90 degree. Okay, MNP is equal to 90 degree and segment NQ is perpendicular to segment MP. Okay, so आता दिलेल्या बाबी काय आहेत, तर MQ आणि QP आपल्याला दिलेले आहेत. इथं लिहायचं therefore from geometric mean theorem, geometric mean theorem. आता जिओमेट्रिक मीन थिअरम काय आहे की जे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला जो सेगमेंट आहे त्याचा स्क्वेअर हा या दोघांच्या प्रोडक्ट एवढा असतो. सो इथं therefore NQ square is equal to MQ into QP. ओके, सो MQ किती दिलेला आहे आपल्याला 9 into 4. ओके, 9 4 जा 36. सो NQ square is equal to 36. आता इथं इथला जर स्क्वेअर काढला तर याला स्क्वेअर रूट आलं अपोजिट बाजूला. सो 36. सो NQ is equal to 36 चा स्क्वेअर रूट 6. सो आपल्याला NQ is equal to किती इथं मिळाला 6 ही व्हॅल्यू आपल्याला इथं कन्फर्म मिळालेली आहे. सो हा झाला क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा, इन फिगर 2.18 angle QPR is equal to 90 degree, segment PM perpendicular to segment QR and QMR are the collinear points. QMR are the collinear. PM is equal to 10 and QM is 8. So find QR. पुन्हा एकदा हे जे काही हा जो क्वेश्चन आहे, कारण इथं दिलेला जो आहे PM perpendicular to segment QR, त्यार्थी आपल्याला हे पुन्हा एकदा जिओमेट्रिक मीन या थिअरमने सॉल्व्ह करावं लागणार आहे. सो इथं लिहूया आपण दिलेल्या बाबींमध्ये आपण काय. सो आन्सर in triangle PQR, angle QPR is equal to 90 degree and segment PM is perpendicular to segment QR. Okay, and Q is collinear to M is collinear to R. QMR हे कॉलिनियर आहेत. ओके, आता दिलेल्या बाबी ज्या आहेत त्यानुसार आपण इथं therefore from जिओमेट्रिक मीन थिअरम, जिओमेट्रिक मीन थिअरम. आता या जिओमेट्रिक मीन थिअरम नुसार आपल्याला माहिती आहे PM चा स्क्वेअर इज इक्वल टू QM इंटू MR. QM इंटू MR. ओके, सो QM ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला 8, PM ची दिलेली आहे 10. सो 10 चा स्क्वेअर इंटू MR. ओके, इथं आपल्याला इरेज करावं लागणार आहे, हा डॉट एक आलेला आहे तो.
1 minute. ओके, सो इथं 10 चा स्क्वेअर 100 इज इक्वल टू 8 इंटू MR. ठीक आहे, हा 8 इथं मल्टिपल आहे, अपोजिट बाजूला आल्यानंतर तो डिवाइड होणार आहे, इज इक्वल टू MR. ठीक आहे, सो इथं आता आपण जर डिवाइड केलं तर 8 1 जा 8, 2 8 2 जा 16 अँड रिमेनिंग 4, 8 5 जा 40. सॉरी 8, हा ओके, 8 5 जा 40. सो इथं 12 पॉइंट आपण 5 कॅल्क्युलेशन करतोय. सो 12.5 इज इक्वल टू MR. Therefore finally answer, therefore MR is equal to 12.5. युनिट दिलेलं नाही, सो इथं आपण युनिट नाही लिहिलं तरी चालेल. सो आन्सर इज MR is equal to 12.5. This is the question number 3, triangle PSR. सो इथं ट्रायंगल PSR आपल्याला दिलेला आहे आणि या ट्रायंगल मध्ये आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन फिगर मध्ये दिसतीये, PSR is the 90 degree, angle PSR 90 degree, angle P is 30 degree. So आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे ट्रायंगलची, सम ऑफ द 3 angles of a triangle is 180 degree. So one is 90, second one is 30, so third one 60 degree. So the property of 30 degree, 60 degree and 90 degree triangle, we have to solve the RP and PS. Okay, so दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार आपण इथं आन्सर इन ट्रायंगल PSR दिलेली इन्फॉर्मेशन नुसार आता दिलेलं काय आपल्याला इथं, अँगल PSR is equal to 90 degree, angle SPR is equal to 30 degree. Therefore angle SRP is equal to 60 degree because of property of sum of the all three angles is 180 degree. So third one is the 60 degree. So इथं लिहायचं, therefore from property of 30 degree, 60 degree, 90 degree triangle. ओके, सो आता आपल्याला 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीचे प्रॉपर्टी माहिती आहे. काय आहे प्रॉपर्टी? अपोजिट साइड ऑफ द 30 डिग्री इज 1/2 ऑफ द हायपोटेनस. अपोजिट साइड ऑफ द 30 degree, that is the SR, is 1/2 of the PR. PR is the hypotenuse. So इथं राइट करूया आपण, SR is equal to 1/2 of PR. ओके, सो 1/2 इंटू PR ची मेजरमेंट दिली आहे का आपल्याला? दिलेली नाही. सो आता इथं इन्फॉर्मेशन नुसार आपल्याला SR दिलेली आहे, सो इथं आपण PR ऍज इट इज लिहूया. SR दिलेली आपल्याला 6, सो 2 इथं डिवाइड आहे, तिकडे आल्यानंतर ते मल्टिपल होणार, इज इक्वल टू PR. 6 2 जा 12 इज इक्वल टू PR. देअरफॉर PR इज इक्वल टू 12. ओके, सो इथं युनिट दिलेलं नाही म्हणून आपण ऍज इट इज तसंच ठेवलेलं आहे. देन नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे PS किंवा SP. ठीक आहे, सो PS इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे अपोजिट साइड ऑफ द 60 डिग्री इज √3/2 ऑफ द हायपोटेनस. सो √3/2 इंटू PR. ओके, सो आता इथं PS सुद्धा आपल्याला माहिती नाही, परंतु आपण आता PR काढून घेतलेली आहे. सो √3/2 इंटू PR आलेली आपली 12. सो 2 1 जा 2, 2 6 जा 12. सो √3 इंटू 6 means 6/3. So PS इज इक्वल टू आपल्याला काय मिळालेला आहे इथं 6/3. सो इथं जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन आपण थोडासा इथं एक लाईन ड्रॉ करूया. हा, इथं क्वेश्चन नंबर 4 आपल्याला इथं दिलेलं काय क्वेश्चन आहे पाहून घ्या. फॉर फाइंडिंग AB and BC with the help of the information given in figure 2.20. This is the figure. Complete the following activity. What are the information given here? In triangle ABC, angle B is the 90 degree and AB and BC are the equal here given here. So
आता ज्यावेळेस करस्पॉन्डिंग साइड्स या राईट अँगल ट्रायंगल मधल्या ज्यावेळेस कॉन्ग्रंट असतात किंवा इक्वल असतात तेव्हा त्याचे जे करस्पॉन्डिंग अँगल जे असतात ते 45 चे असतात. म्हणजे अँगल ए आणि अँगल सी जे आहेत ते दोन्ही पण 45 होणार आहेत. आणि इथं बघा आता दिलेल्या ऍक्टिव्हिटीनुसार ए बी इज इक्वल टू बी सी. आता ए बी इज इक्वल टू बी सी ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहे, म्हणजे इथं राईट काय करणार आपण गिवन. सो हियर just a minute, we have changed the color of the pen. No, yes, red color. So these are the information given. Then next angle BAC. Angle BAC आताच मी तुम्हाला सांगितलं, when in right angle triangle the two corresponding sides are congruent then their corresponding angles are also 45 degree. It means congruent. So BAC is equal to 45 degree. Okay. Then AB is equal to BC is equal to. आता आपल्याला माहिती आहे इथं what from the property of 45 degree 90 degree triangle. आता या प्रॉपर्टी नुसार आपल्याला काय दिलेलं आहे की 45 अपोजिट साइड ऑफ द 45 डिग्री इज 1/√2 ऑफ द हायपोटेनस. सो इथं लिहूया. आता समजा अँगल बीएसी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो अँगल बीएसी च्या अपोजिट साइड आहे बीसी. इथं लिहूया दोन्ही कॉन्ग्रंट असणारे साइड. सो ए बी इज इक्वल टू बीसी इज इक्वल टू 1/√2 इंटू AC. ओके. सो 1/√2 इंटू AC किती दिलेला आहे आपल्याला √8. सो आता इथं बघा डिवाइड डायरेक्ट होत नाही, मग आपण √8 चे आपण इथं फोड करूया. ओके. 4 2 जा 8. 4 चं स्क्वेअर रूट निघतंय, काय निघणार आहे 1/√2 इंटू 2/√2. आता इथं √2 आणि √2 हे कॅन्सल होत आहेत. सो राहिलं 2 1 जा 2. इथं आपल्याला व्हॅल्यू काय मिळाल्या ए बी इज इक्वल टू BC इज इक्वल टू 2. आपल्याला विचारलेलं आहे ए बी इज इक्वल टू BC, ह्याच दोन व्हॅल्यू विचारलेल्या आहेत. सो इथं आपण काय लिहिणार आता, तर ए बी आणि BC आपण इथं बॉक्स करून घेऊया. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 5. ओके. So the next question number 6, 7, 8, 9 and 10 we will find in the next video. So आपण या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला या मॅथ्सशी रिलेटेड असणारे सर्व जे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आहेत त्या नोटिफिकेशन्स मिळून जातील. धन्यवाद. आता आपण जो क्वेश्चन नंबर 6 आहे तो क्वेश्चन नंबर 6 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.